सर्वांना पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तर पाडव्याच्या पक्वान्न सिरीजमध्ये आज आपला मेनू आहे श्रीखंड घरी बनवलेलं. हे मी घरी दही लावून ते एका पंचामध्ये किंवा पांढऱ्या फडक्यामध्ये आपण ते बांधायचं आहे मलमलमध्ये आणि एक 6 ते 7 तास ठेवून द्यायचं आहे. टांगून त्याच्यामध्ये पूर्णपणे पाणी निघून गेल्यानंतर हे असं एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे घट्ट आपल्याला खवा हा तयार झालेला आहे. आता तो एकदा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला घोटून घ्यायचा आहे. हा असा कडक आहे ना, तो आपल्याला घोटून त्याच्यामध्ये गोळी थोडीफार असली तर ती पूर्णपणे मोडून घ्यायची. हे श्रीखंड घोटण्याला फार महत्त्व आहे. आपण एखाद्या पळीच्या सहाय्याने किंवा आपण नेहमी आता जे वापरतो त्या सहाय्याने आपण हे चांगल्या प्रकारे घोटून घेऊ शकतो. आता मी बाउलमध्ये काढलेलं आहे. मी इथे चमच्याने सुद्धा तुम्हाला घोटून दाखवते. चमच्याने सुद्धा चांगल्या प्रकारे घोटता येते. तर नववर्षाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे नववर्ष आपल्याला सुखासमाधानाचं, समृद्धीचं, आरोग्याचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. रजनीगंधा ह्या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा. हे बघा, मी इथे 1 वाटी चक्का घेतलेला आहे आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली. पिठी साखर घेतल्याने आपल्याला हे मिश्रण घोटायला सोपे जाते. त्याच्यामध्ये आपल्याला आवडेल तो फ्लेवर आपण घेऊ शकता. वेलची, जायफळ. आता हे फार चांगल्या प्रकारे घोटून आपण ते एकदम स्मूथ करणार आहोत. जे नवीन असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं अशी आपल्याला विनंती आहे. आपल्याला हे सारं हे बघा, चक्का हा चांगल्या प्रकारे घोटून घ्यायचा आहे. पिठी साखर त्याच्यामध्ये पूर्णपणे मिसळून घ्यायची आहे. आता आपलं हे श्रीखंड इथे घोटून तयार आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे घालून त्याला सुशोभित करायचं आहे. हा चक्का आपल्याला ह्याच्यामध्ये गोळी मोड झाला पाहिजे. आतमध्ये दह्याच्या गोळ्या होता कामा नये. आता हे बघा, मी काढून घेतलं आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे घालते. जेली, टुटी फुटी जसं आपल्याला आवडेल तसं आपण ह्याने सजवू शकता. मी इथे थोडंसं ड्रायफ्रूट्स, थोड्याशा जेली असं घालून हे इथे सजवलेलं आहे. तर आपल्याला ही सगळी रेसिपी कशी वाटली ती बघा. ह्या उद्याच्या पाडव्याला ती बनवून नक्की आपण ते पक्वान्न म्हणून त्याचा आनंद घ्या. हे बघा, हे आपलं पक्वान्न श्रीखंड घरी केलेलं. जे डाएट आहे, जी लोक डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे सोयीचं आहे. कारण आपण ह्याच्यावरची फॅट काढून, साय काढून आपण हे विरजण लावून त्याच्यापासून चक्का बनवून हे श्रीखंड आपण करतो. त्यामुळे आपल्याला ज्यांना जास्त हेवी खायचं नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे डाएट फूड आहे. तर मंडळींनो, रेसिपी कशी वाटली ती सांगा. धन्यवाद.